वाडा तालुक्यातील अनेक भीषण रस्त्यांमुळे लोकांचं जगणं, लोकांची दळणवळणाची व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. परंतु असं असताना अंतर्गत रस्त्यावर एखाद्या कंत्राटदाराच्या मूर्खपणामुळे कुणाचा तरी जीव जावा अशी भयंकर घटना काल वाड्यामध्ये घडली. मी आहे मच्छिंद्र आणि आपण बघत आहात ऑन द स्पॉट. आता आपण आहोत, हा माझ्या मागे कादिवली रस्ता आहे, जो पाटील आळी आहे तिथून हा कादिवलीकडे जाणारा एक रस्ता आहे. हा मला वाटतं मागील वर्षांपासून म्हणजे 1-2 वर्षापासून हा रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण रखडलेलं होतं, जे कंत्राटदारानं हळूहळू केलेलं होतं. म्हणजे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 2023 साली साधारण याची मंजुरी होती या रस्त्याची. त्यानंतर हा रस्ता कसा तरी पूर्ण झाला. मात्र त्यानंतर या रस्त्याच्या काही कडेला इथे मातीचे ढिगारे पडलेले आहेत, जे बऱ्याच ठिकाणी आहेत. आता आपण अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं तर हे ढिगारे नेमके कोणाचे आहेत ते त्यांना पण माहिती नाही. परंतु याच ढिगाऱ्यांवर काल एक अभिषेक ढाकरे म्हणून एक 19 वर्षाचा एक मुलगा होता. त्याचे वडील इकडे एसटी मध्ये कामाला होते आणि हा मला वाटतं यवतमाळचा एक मुलगा होता. अत्यंत सुस्वभावी, अत्यंत हुशार असा एक मुलगा होता हा. परंतु त्याच्याकडे काल गाडी आणली दुचाकी आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तो बाजारात इकडे पेढे आणायला चालला होता. अगदी इकडे पुढेच तो राहतो आणि या रस्त्यावर येताना या मातीच्या ढिगाऱ्यावर त्याला अंदाज न आल्यामुळं कदाचित इकडनं कुठलं वाहन आलं असेल आणि तो या मातीच्या ढिगाऱ्यावर चढलाय, काय ते काही प्रसंग आपल्याला तो माहिती नाही. परंतु या मातीच्या ढिगावर त्याची गाडी चढली आणि हा जो विजेचा खांब दिसतो या खांबावर जाऊन त्याचं डोकं आदळलं. आताही तिथे त्याच्या रक्ताचे थारोळे तिथे पडलेले आहेत. अत्यंत भीषण असा अपघात झाला. त्यात हा 19 वर्षीय अभिषेक जागीच ठार झाला. बरं, अभिषेक हा आता अनेक प्रश्न याबाबत उपस्थित झाले की हे नेमके मातीचे ढिगारे अशा रस्त्यावर कुणी टाकले. याबाबत आपण येथील बांधकाम अभियंता जे घनवट साहेब आहेत आणि जे मुख्याधिकारी आहेत मनोज पष्टे यांना आपण विचारणा केली. परंतु कालपासून आजपर्यंत ते फक्त असा शोध घेत आहेत की नेमकं हे काम कोणी केलं. अजूनही त्यांनी शोध घेतलेला नाही की नेमकं हे काम कोणाचं आहे, कोणाच्या चुकीमुळे हे सगळं झालेलं आहे. आता वाडा तालुक्यामधून, वाडा शहरामधून अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. हे कोणी नेमकं काम केलं याचा सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. वाड्यामध्ये असे अनेक खराब रस्ते आहेत. हे जे कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते अत्यंत निष्काळजीपणे केले जातात. त्यानंतर त्याच्यावर केली जाणारी जी बाकीची जी कामं आहेत ती देखील इथे केली जात नाहीत आणि त्याचाच हा एक अत्यंत भीषण असा परिणाम वाडेकरांनी आज सहन केलेला आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. पोलीस याबाबत अजून काही गुन्हे दाखल करण्याचं काम करत आहेत. मात्र या मूर्खपणामुळे कोणाच्या तरी एका तरुण मुलाचा हकनाक जीव गेलेला आहे. अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. या घटनेची सखोल चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. हद्दीतील हा पाटीआळीचे मंगल पार्क, विवेकनगर आणि कादिवलीकडे जाणारा हा रस्ता आहे. हा रस्ता साधारणपणे जूनमध्ये केल्याची माहिती आता आम्ही घेतली. म्हणजे साधारण 6-7 महिने झाले आणि आपण बघतो या ठिकाणी मातीचे ढिगारे जे आहेत ते तसेच रस्त्यावर पडून आहे. आपण बघतोय जवळजवळ अर्धा रस्ता जो मातीच्या ढिगाऱ्यात व्यापलेला आहे आणि त्याला खरं कारण जे आहे ती या मातीचा ढिगारा आहे. वास्तविक पाहता कॉन्क्रीटीकरण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मातीचे ढिगारे त्वरित हटवण्याची गरज होती. मात्र तसं न केल्यामुळे आणि समोरून कदाचित गाडी आली असेल, कारण या स्पॉटवर त्यावेळेला कोणी उपस्थित नव्हता, त्यामुळे तो साईडला घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या मातीच्या ढिगाऱ्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट होऊन या ठिकाणी पोलला तो ठोकला आणि त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला. अतिशय गंभीर बाब आहे. प्रशासनाचा ढिसाळपणा यातून दिसून येतोय.